दोन मुली क्लियर आलो का डबल घेतो माझ्या याच्यावर सेंड कर म्हातारीला दाखवता येते ज्येष्ठ स्नेही मित्र आदरणीय गोरे सर हे कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण त्यांची जन्मणी केली आणि आमच्या सर्व पाहुण्यांचंही एक प्रकारे समाधान होईल अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी घडवून आणला त्याबद्दलही तुमचं मुलांना पेरलं कसं उगवतो आणि कापून घेताना आम्हाला आनंद वाटतो मी आमचा या ठिकाणी सरकार केला म्हणजे आम्ही काय येणार नाही परंतु आता मला या ठिकाणी एवढं समाधान वाटतंय काहीतरी आपण पेरलेलं आहे आणि ते चांगलं उगवलेलं आहे आणि काढून या शाळेमध्ये खरोखर योगायोगानं आलं माझी पत्नी मोरे सरांना करायचं होतं सुपरवायझर करायचं होतं म्हणून त्यांची बदली तिथं झाली आणि तळमोडला त्या गावाने सोडलं नाही आमचे मित्र सुद्धा त्या गावापर्यंत न सोडल्यावर पुन्हा माझी बदली द्यायला मिळाली आणि बहिणी मला तिथं कठीण घेण्याचा प्रयत्न केला परंतु काय चाललं पुढे भेटला माझ्यासारख्या प्रायव्हेट शिक्षकाचा मार्ग सुद्धा सहन केला मला तुम्ही सुद्धा विरोध केला नाही कारण मुलांना जेवढ्या ताकदीनं चिडी मारायचं तेवढ्याच ताकदीनं मुलींना सुद्धा मारायचं काही तर मुली म्हणल्या सुद्धा मला 2008 रोजच्या ते बदकर मुलींना हळू मारत नाही त्यानंच मारतात तेव्हा असं वाटतं मला त्यावेळी चेंज झालं आणि कसं आहे माइंडसेट झालेलं होतं आता छडी विना शिक्षण आहे छडी कालबाह्य झालेली आहे छडी कालबाह्य झाली त्याचबरोबर शिक्षण सुद्धा पुढे कालबाह्य कारण मुलांना काहीतरी थोडा धाक असला पाहिजे आणि हा धाक आता राहिलेला नाही नंतर मला वाटतं आपल्या शाळेला जेव्हा होते तुम्ही गेल्यानंतर तुम्ही गेल्यानंतर हा हार्डवर्कर माणूस आणि बरेच पोरांनी त्यांना कोरोना झाल्यानंतर नागरिकच्या पोरांनी त्यांच्या याच्यावर फोनपेवर जवळजवळ 10,000 मदत पाठवली आणि मी फोनपेच्या ह्याच्यातून त्यांना 3.5 ते 4 लाख रुपये जमा केले नागेला जाय तुम्हाला रिटायरमेंट पर्यंत चांगला शिक्षक मिळाला आता
या शाळेमध्ये आम्ही जाऊन जवळजवळ 15ला गेलो जुलैमध्ये 15ला 10-11 विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मित्रांनो आणि मित्रांनी या आजच्या स्नेह मिलन मेळावा गेट टुगेदर हा जो कार्यक्रम या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ गणित विषयाचे तज्ञ आदरणीय मोरे सर, त्याचबरोबर एच.एम. बापू हिंदी विषयाचे गाणे अभ्यासक आदरणीय पवार सर, गणित विषयाचे आपल्याला भाग्य आपलं आत्ताच बर्गर सरांनी सांगितलं की गणित विषयाचे तज्ञ असलेले असे आदरणीय बर्गर सर, त्याचबरोबर आता बरेचसे जवळजवळ 25 वर्ष 24 वर्ष झाले या विद्यार्थ्यांचे खरं तर लक्षात असायला पाहिजे, परंतु आता सध्या जे जीवन आहे आपलं हे दगदगीचं जीवन आहे आणि लक्षात ज्या ईश्वर असेल पुन्हा सचिन असेल किंवा मुळे पवार मुळे जे जे काय असतील जे ह्या टीम मधल्यांचं त्यांचं खरोखर मनापासून मी कौतुक करतो आणि हा मेळावा घडून आणला त्याबद्दल तुमचा सर्वांचेच या टीमच्या 2001 आणि 2002च्या बॅचचे मनापासून मी या व्यासपीठावरच्या सर्व माझ्या गुरुजनांतर्फे तुमचं मी कौतुक करतो। वक्त बदला मगर यादें वही है, वक्त बदला मगर यादें वही है, चेहरे बदले पर मुस्कान वही है, चेहरे बदले मगर मुस्कान वही है। जिंदगी चाहे कितनी भी बदल जाए, जिंदगी चाहे कितनी ही बदल जाए, स्कूल की यादें दिल की पास ही है, स्कूल की यादें दिल की पास ही है। अशा तुमच्यासारख्या या विद्यार्थ्यांनी खरोखर शाळेविषयीचा एक प्रेमाचा आणि गुरुजनाबद्दलचा एक कृतज्ञतेचा हा मेळावा हा योग खरं तर विद्यार्थ्यांनी गुरुजनांचा कौशल्याप्रमाणे कोटीप्रमाणे त्या ठिकाणी आपल्याला ते आकलन करून ते आपल्या किंवा व्यापारामध्ये असतील किंवा शेअर मार्केटमध्ये असतील हे सगळं जे काय आहे ह्या गुरुजनांनी आपल्यावरती चांगले संस्कार केले म्हणून आपण त्या ठिकाणी आहात आणि म्हणून त्या संदर्भामध्ये एक सुविचार आहे बनकर सुविचार आहे की वडिलांनी साठवून ठेवलेल्या पैशापेक्षा मुलांच्या बालवयात त्यांच्यावर केलेले संस्कार त्यांच्यावरती केलेले संस्कार ही त्या मुलाला जन्मभर पुरतात डॉक्टर आंबेडकरांचा हा एक सुविचार की वडिलांनी जे काही साठवून ठेवलेल्या धन दौलत संपत्ती ही गौण आहे, लहान वयामध्ये त्यांच्यावरती केलेले जे काही संस्कार आहेत त्याला आयुष्यभर जन्मभर पुरणारे आहेत। तसं त्या आई वडिलाप्रमाणेच त्या ठिकाणी जे हे गुरुजन आहेत हे आपल्याला त्या ठिकाणी संस्कार किंवा चांगलं ज्ञान देण्याचं कार्य करतात आणि म्हणून या गुरुजनांचं कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी आपण एकत्र जमलेलो आहोत। या गुरुजनांच्या बद्दल सांगायचं असेल तर आणि रस्ता, शिक्षक आणि रस्ता दोघेही सारखेच असतात। लक्ष देऊन ऐका, अर्थ आहे बघा बनकर सर, शिक्षक आणि रस्ता दोघेही सारखेच असतात। शिक्षक आणि रस्ता हे दोघेही सारखेच असतात। ते स्वतः जिथे असतात ते स्वतः जिथे असतात तिथेच राहतात।
अर्थ बघा नीट. ती स्वतः जिथे असतात तिथेच असतात, पण पण मध्ये अर्थ पूर्ण असतो. पण इतरांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचवतात. म्हणजे विद्यार्थ्यांना ध्येयापर्यंत. रस्ता रोड आहे त्या ठिकाणी राहतोय, जाणाऱ्याचे अनेक मार्ग आहेत है ना. शिक्षक तिथंच असतो, हे विद्यार्थी आहेत, हे जाणार त्याला त्यांच्या ध्येय पोहोचतात. ध्येयापर्यंत त्यांचं जे काय होती असेल त्यांना तिथपर्यंत निघून पोहोचवण्याचं हे शिक्षकाचं काम. आणि अशा या स्नेह मेळाव्यामध्ये खरोखर आता शिक्षकाचं खूप काही सांगण्यासारखं आहे, पण वेळ झालेला वेळेअभावी काय तुम्हाला थोडं थोडं तरी त्या ठिकाणी देण्याचा Thank you.